नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा स्टडी पार्टनर सूर्यवंशी SM फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण द फन दे हॅड या लेसनला सुरुवात केलेली होती आणि सुरुवातीच्या काही भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी या कथेमध्ये किती दोन कॅरेक्टर आहेत, दोन पात्र आहेत, मार्जी आणि टॉमी असे दोन पात्र आहेत. मार्जी ही 11 वर्षांची मुलगी आहे आणि टॉमी हा 13 वर्षांचा मुलगा आहे. आणि टॉमीला ज्या वेळेस तो घरामध्ये खेळत असताना पोटमाळ्यावर चढतो त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी एक डायरी सापडते आणि त्या डायरीमध्ये जी डायरी असते त्या डायरीमध्ये काय केलेलं असतं तर टॉमीच्या आजोबांनी त्या डायरीमध्ये त्या ठिकाणी काय पूर्वीच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेबद्दल माहिती लिहिलेली आपण पाहिलेली आहे. आणि आता राहिलेला जो पुढचा भाग आहे तो पुढचा भाग आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा पेज नंबर 6. मार्जी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. आता मार्जीला तर पूर्वीपासूनच काय शाळेचा तिरस्कार होता, तिटकारा होता. म्हणून मार्जीने काय केलं की शाळेचं नाव ऐकलं आणि मार्जी आश्चर्यचकित झाली. कारण का तर तिला शाळेबद्दल काय होता, तिरस्कार होता. मार्जी काय म्हणते, मार्जी स्कॉर्नफुली, स्कूल, व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय आहे? कारण आता हा काळ कधीचा आहे तर 2157चा हा काळ आहे. म्हणजे त्या काळामध्ये शाळा ही संकल्पना आपल्यापेक्षा खूप वेगळी संकल्पना असणार आहे. म्हणून शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय आहे असं मार्जीला आश्चर्याने त्या ठिकाणी ती काय विचारते, टॉमीला विचारत आहे. Margie always hated school, but now she hated it more than ever. The mechanical teacher had been giving her test after test in geography, and she had been doing words and words until her mother had shaken her head sorrowfully and sent for the county inspector. आता मार्जीला शाळेबद्दल इतका तिरस्कार का आहे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर मार्जीला ज्या वेळेस त्या ठिकाणी ती शाळेत जायला लागली त्यावेळेस त्या ठिकाणी शाळा कशा स्वरूपाची होती तर शाळेमध्ये मेकॅनिकल टीचर म्हणजे यांत्रिकी शिक्षक, मेकॅनिकल टीचर जे आहेत म्हणजे आताच्या काळामध्ये जसं आपण शिक्षक जे आहे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये काय आंतरक्रिया घडते, अध्ययन जे आंतरक्रिया घडते तशा पद्धतीची कम्युनिकेशन जे आहे टीचर्स आणि स्टुडंट्स मधलं ते कम्युनिकेशन इन फ्युचर मध्ये राहणार नाही. आता मार्जी ज्या शाळेत जात होती तिला जे शिक्षक शिकवण्यासाठी येत होते ते कसले शिक्षक होते तर मेकॅनिकल टीचर म्हणजे एक रोबो. तो रोबो आणि मार्जीमध्ये त्या ठिकाणी कम्युनिकेशन काय आहे का, कारण जेवढा डाटा आपण त्या मेकॅनिकल टीचर मध्ये फीड करू तेवढंच त्या ठिकाणी तो काम करणार आहे. बरोबर. म्हणजे जसं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होतो, सुसंवाद होतो, तसा संवाद मार्जी आणि तिच्या मेकॅनिकल टीचर जो यांत्रिकी शिक्षक आहे त्यांच्यामध्ये होत होता का, नाही. तर तो यंत्र जे आहे ते यंत्र जेवढा त्याच्यामध्ये डाटा फिक्स केलेला आहे तेवढाच डाटा आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जिओग्राफीच्या टेस्टवर टेस्ट मार्जीच्या त्या ठिकाणी तो घेत आलेला होता. आणि सारख्या टेस्ट घेऊन घेऊन मार्जीला सुद्धा त्या गोष्टीचा काय आला होता, कंटाळा आलेला होता. आणि तिचे मार्क्स जे आहेत ते मार्क्स सुद्धा काय झालेले होते, खूप कमी झालेले होते. त्यामुळं तिची आई खूप नाराज झालेली होती आणि ती त्याला म्हणजे मार्जीला घेऊन कुठे गेलेली आहे तर काउंटी इन्स्पेक्टर कडे घेऊन गेलेली आहे. He was a round little man with a red face and whole box of tools with dials and wires. He smiled at Margie and gave her an apple. Then took the teacher apart. Margie had hoped he wouldn't know how to put it together again, but he knew how all right. आता ज्यावेळेस तिची आई मार्जीची आई ज्यावेळेस त्या मार्जीला घेऊन त्या ठिकाणी काउंटी इन्स्पेक्टर कडे गेली त्यावेळेस त्या ठिकाणी काउंटी इन्स्पेक्टरच्या हातामध्ये एक त्या ठिकाणी बॅग होती आणि त्याच्यामध्ये काय होतं तर त्या बॉक्समध्ये अ बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स, वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय आहे, टूल्स आहे, हत्यारे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काय वायर्स त्या ठिकाणी आहेत. He smiled Margie and gave her an apple, then took the teacher apart. Margie had hoped
he wouldn't know how to put it together again, but he knew how all right. आता त्याने मार्जेला एक सफरचंद दिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी ते काउंटी इन्स्पेक्टर कडे गेले त्यावेळेस मार्जेचा मूड ठीक करण्यासाठी त्यांनी काय केलं, मार्जेला एक सफरचंद दिलेला आहे. आणि मार्जेला तो टूल्स बॉक्स जो आहे तो म्हणजे ज्याच्यामध्ये हत्यार आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वायर्स होत्या. मार्जेला वाटलं याला म्हणजे या काउंटी इन्स्पेक्टरला याच्यातली काहीही माहिती नसेल की कुठली वायर त्या ठिकाणी कुठं जोडायची, पण तिचा तो काय होता, विरोधाभास होता. तो तिचा काय होता, भास होता. त्याला चांगल्या प्रकारे माहिती होतं की या वायर्सचा त्या ठिकाणी कसा उपयोग करायचा, प्रत्येक वायर चांगल्या ठिकाणी कशी जोडावी हे याचं ज्ञान त्याला त्या ठिकाणी होतं. सो देअर इट वॉज अगेन लार्ज अँड ब्लॅक अगली विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वर शो द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड. That wasn't so bad. The part Margie hated most was slot where she had put homework and test paper. आणि मार्जीने जे जॉग्राफीचे पेपर्स म्हणजे भूगोलाचे जे टेस्ट दिलेल्या होत्या त्या टेस्टचं पुन्हा एकदा त्याने स्क्रीनवर त्या अपलोड केलेल्या आहेत, स्क्रीनवर दाखवायला सुरुवात केलेली आहे. स्लॉटचा अर्थ खास राखून ठेवलेली अनुरूप जागा, की ज्या ठिकाणी ती स्क्रीन लावलेली आहे अशा ठिकाणी त्याने ते पेपर्स जे आहेत ते पेपर्स पुन्हा एकदा बाहेर काढलेले होते. आणि त्याने एक एक लेसन जो आहे तो एक एक लेसन त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पुन्हा एकदा पाहायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे पहा, जसं की आपण बघतो की शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट दिल्या जातात, वेगवेगळे होमवर्क्स दिले जातात, वेगवेगळ्या एक्झाम्स कंडक्ट केले जातात आणि त्याच्यातनं आपण कुठल्या गोष्टी शिकलेलो आहोत त्याचं काय केलं जातं, अनालिसिस केलं जातं, बरोबर. मग ते अनालिसिस करून तो डाटा आपल्याकडे त्या ठिकाणी मार्कशीटच्या स्वरूपामध्ये दिला जातो, बरोबर. म्हणून मार्जेला जॉग्राफीमध्ये भूगोल या विषयामध्ये काय तर मार्क्स खूप कमी पडलेले होते आणि ते मार्क्स मग तो जो काउंटी इन्स्पेक्टर आहे त्या काउंटी इन्स्पेक्टरने काय केलेले आहेत, ते जे क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर टेस्टचा पुन्हा एकदा तिच्यासमोर ऑन स्क्रीन ठेवलेला आहे. शी ऑलवेज हॅड राईट देम आउट इन अ पंच कोड दे मेड her learn when she was 6 years old. The mechanical teacher calculated the marks in no time. आता त्याला 6व्या वर्षापासून ती काय शिकत होती तर सांकेतिक भाषा, ज्याला आपण कोड लँग्वेज म्हणतो बघा, ती सांकेतिक भाषा त्या ठिकाणी वयाच्या 6व्या वर्षापासून काय झालेले आहे, शिकत आलेली आहे. आणि ती त्या सांकेतिक भाषेमध्ये परिपूर्ण झालेली नव्हती कारण अजून ती काय शिकत होती. त्यामुळे त्या ठिकाणी ज्या गोष्टीचा तिरस्कार त्याला वाटायचा, ज्या विषयाचा तिरस्कार त्याला वाटायचा असा भूगोल आणि ते सांकेतिक भाषा जे आहे ते सांकेतिक म्हणजे कोड लँग्वेज याचा त्याला काय होता, तिरस्कार होता. आणि तो जो मेकॅनिकल टीचर होता, यांत्रिकी शिक्षक होता, तो यांत्रिकी शिक्षक काही सेकंदातच त्याने जे टेस्ट पेपर सोडवलेला आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून तो त्या ठिकाणी मार्क्स लगेच सांगत होता. The inspector had smiled after he was finished and patted Margie's head. He said to her mother, "It's not the little girl's fault, Mrs. Jones. I think the geography sector was geared a little too quick. Those things happen sometimes. I have slowed it up to an average 10 years level." म्हणजे बघा की ज्या ठिकाणी तो जॉग्राफीचा पेपर जो होता तो जॉग्राफीचा पेपर काय होता, टफ होता. मग त्या काउंटी इन्स्पेक्टरने ज्यावेळेस त्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं त्यावेळेस त्याला असं आढळलं की मार्जीचं जे वय आहे 11 वर्ष, म्हणजे साधारणतः तिला 10 वर्षाच्या मुलाचा अभ्यासक्रम देणं गरजेचं होतं. पण तिच्या वयाच्या मानापेक्षा तिला त्या ठिकाणी तो जो अभ्यासक्रम होता तो अभ्यासक्रम कसा दिलेला होता, अवघड दिलेला होता. म्हणजे तिच्या वयाला तो पेलवणारा नव्हता. म्हणून तो काय म्हणतो काउंटी इन्स्पेक्टर, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. आय थिंक जॉग्राफी सेक्टर वॉज जर्ड अ लिटल टू क्विक. दोज थिंग्स हॅपन समटाइम्स. कारण तिच्या वयाच्या मानाने हा पेपर काय होता, खूप हार्ड होता, खूप कठीण होता. कारण तिच्या या वयाला तो सुटेबल असा नव्हता. कारण तो तिच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी काय होता, अवघड होता. त्याची जी भाषा आहे ती भाषा त्या ठिकाणी या मुलीला समजण्यासारखी नव्हती. त्यामुळे यात तिचा काहीही दोष नाही मिसेस जोन्स, असं काउंटी इन्स्पेक्टरने काय केलेलं आहे, त्या मार्जीच्या आईला असं समजवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे.
I have slow it up to an average 10 years level. Actually, the overall pattern, her progress is quite satisfactory. आणि पुढे जाऊन तो काउंटी इन्स्पेक्टर काय म्हणतो तर तिच्या वयाच्या मानाने तिची जी प्रोग्रेस आहे, अभ्यासातील जी प्रगती आहे, त्या अभ्यासातील प्रगती कशी आहे रे, तर समाधानकारक आहे. म्हणजे मार्जी त्या ठिकाणी तिच्या लेवलला खूप समाधानकारक तिने प्रगती अभ्यासामध्ये केलेली आहे, असं त्या ठिकाणी तो काउंटी इन्स्पेक्टर तिच्या आईला, मार्जीच्या आईला काय करत आहे, समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. Margie was disappointed. She had been hoping they would take the teacher away altogether. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. आता मार्जी त्या ठिकाणी पूर्णपणे उदास झालेले. का उदास झालेले? तिला असं वाटलं की त्या ठिकाणी ते जे यांत्रिक शिक्षक होते, मेकॅनिकल टीचर, त्यांना 1 महिन्यासाठी कामावरून त्या ठिकाणी काय केलं जाईल, जे स्क्रीनवर ते दिसत होते ते स्क्रीन पूर्णपणे ब्लँक केली जाईल. म्हणजे कारण का तर मार्जीला त्यांनी त्यांच्या वयाच्या मानाने जो सिलेबस आहे, जो टेस्ट पेपर आहे, तो टेस्ट पेपर दिलेला नव्हता. आपण जर पाहिलं तर आता बघा, आपल्याला जो सिलेबस दिलेला असतो तो सिलेबस कसा असतो रे, आपल्याला आपल्या वयाच्या मानानुसार त्या ठिकाणी तो आपल्याला सिलेबस जो आहे तो सिलेबस काय केलेला असतो, सेट केलेला असतो, बरोबर. म्हणजे तुमचं वय त्या ठिकाणी लक्षात घेतलं जातं. तुमच्या वयाला जेवढं झेपेल, जेवढी तुमची क्षमता असेल त्यानुसारच त्या ठिकाणी सिलेबस सेट केला असतो, बरोबर. मग आता तो जो मेकॅनिकल टीचर आहे त्याने तिच्या वयाचा विचार न करता तिला अवघड अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी टेस्ट पेपर दिलेला होता आणि त्यामुळं कदाचित त्याला स्क्रीनवरून घालवलं जाईल. जसं की त्या ठिकाणी टॉमीचे एक शिक्षक होते, त्यांना स्क्रीनवरून हिस्ट्री डिपार्टमेंट मधून त्या ठिकाणी काय केलं होतं, बाहेर काढलं होतं आणि त्यांचं जी पूर्ण स्क्रीन आहे ती स्क्रीन काय केली होती, ब्लँक केलेली होती. सो शी सेड टू टॉमी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. मग मार्जीला प्रश्न पडला की जसं की आपण पाहिलं की शाळेबद्दल तिला काय आहे, तिरस्कार आहे आणि तिने सहजपणे अजाणतेपणे टॉमीला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला बा, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. एखादा चुकून सुद्धा शाळा या विषयावर कसा लिहू शकतो रे, टॉमी सांग. की त्या ठिकाणी शाळा या विषयावर लिहिण्यासारखं काय आहे का, तर बिलकुल नाही, कारण शाळा काय आहे, बोर आहे, असं त्या ठिकाणी मार्जीला सारखं सारखं वाटत असतं. टॉमी लुक ॲट हर विथ व्हेरी सुपेरियर आईज बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल. Stupid. This is the old kind of school that they had hundreds and hundreds of years ago. आता टॉमी तिच्या या प्रश्नाचं उत्तर देत आहे. तू जसं समजतेस मार्जी, तशा प्रकारची ही शाळा नाही. म्हणजे हे जर बघितलं आपण, हा काळ कधीचा आहे, 2157चा काळ आहे, बरोबर. मग 2157च्या काळामध्ये ज्या शाळा ही संकल्पना पूर्णपणे काय असणार आहे, वेगळे असणार आहे. आताच्या सारखे शिक्षक त्यावेळेस नसणार आहेत, बरोबर. त्यावेळेस त्या ठिकाणी मेकॅनिकल टीचर म्हणजे ही न्यू कन्सेप्ट असणार आहे. त्यावेळेस रोबो आपल्याला शिकवणार आहे, आपल्याला शाळेत जाण्याची गरज नाही, तो रोबो शिक्षक काय आपल्या घरी येऊन आपल्याला शिकू शकणार आहे. मग तो टॉमी मार्जीला काय म्हणतो, मार्जी जसं तू समजतेस तशा प्रकारची ही शाळा बिलकुल नाही. म्हणजे खूप शतक जे मागचे शतक जे आहेत, खूप वर्षानुवर्षापूर्वीची ही जी शाळा आहे, ही शाळा वेगळ्याच प्रकारची होती. मग त्या शाळेमध्ये वेगळं असं काय होतं ते आपण पाहू. ही ॲडेड लॉफिटली, प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली, सेंचुरीज अगो. लॉफिटली म्हणजे चढेलपणाने. तो चढेलपणाने काय म्हणतो की ही जी शाळा आहे ही शाळा खूप शतक मागची शाळा आहे. म्हणजे त्या ठिकाणी भूतकाळात, म्हणजे खूप शतक त्या ठिकाणी गेलेली आहेत, खूप सेंचुरीज त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि त्यावेळेसची ही शाळा कशा प्रकारची आहे. मार्जी वॉज हर्ट. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम अगो. शी रीड बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल, देन सेड, एनिवे दे हॅड अ टीचर. मग पूर्वीच्या शाळा कशा असतील रे टॉमी, कारण मार्जीला पूर्वीच्या शाळांबद्दल त्या ठिकाणी काही माहिती नव्हतं. म्हणून ते त्या टॉमीला, कारण टॉमीने ते कदाचित जी डायरी आहे ते बुक्स त्या ठिकाणी काय केलं असेल, वाचलेलं असेल, असं त्या ठिकाणी मार्जीला आता वाटू लागलेलं आहे.
मग पूर्वीच्या शाळा नेमक्या होत्या कशा, त्या शाळेचं वेगळेपण कसं होतं, आत्ताच्या जशा शाळा आहेत, जसं मेकॅनिकल टीचर आहे त्या पद्धतीच्या शाळा होत्या का, त्याच्यापेक्षाही खूप वेगळ्या पद्धतीच्या शाळा पूर्वी होत्या. बघा, एनिवे दे हॅड अ टीचर. टॉमी काय म्हणतो की दे हॅड अ टीचर, त्या पूर्वीच्या शाळेमध्ये, म्हणजे ज्या खूप जुन्या शाळा, खूप शतकं मागं जर बघितलं तर मागच्या सेंच्युरीमध्ये त्या ठिकाणी शिक्षक नावाचा त्यावेळेस त्या ठिकाणी शाळेमध्ये एक घटक असायचा. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. मार्जी, तू जसं समजते की आता जसं त्या ठिकाणी मेकॅनिकल टीचर आहे, यांत्रिकी शिक्षक आहे, पूर्वीच्या शाळेमध्ये तसे मेकॅनिकल टीचर नव्हते, तर ते कोण होते, माणूस होता. तो जो शिक्षक नावाचा त्या ठिकाणी काय होता, माणूस होता. बघा आता, शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. तो काय होता, माणूस हाच त्या ठिकाणी काय शिकवण्याचं काम करत होता. ओ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. आता माझी पुन्हा एकदा प्रश्न विचार, मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. माणूस कसा शिक्षक असू शकतो. आता तर त्या ठिकाणी मेकॅनिकल टीचर आपल्याला शिकवतात, जे यांत्रिकी शिक्षक आहेत, जो रोबोट आहे तो रोबोट आपल्याला शिकवण्याचं काम करतो. मग पूर्वीच्या काळामध्ये माणूस हा कसा शिकवत असेल, असा प्रश्न मार्जीला त्या ठिकाणी पडलेला आहे आणि तो तिने टॉमीला विचारलेला आहे. आता हे त्यांचं वय या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण मार्जी ही फक्त 11 वर्षांची मुलगी आहे आणि टॉमी हा 13 वर्षांचा मुलगा आहे. आणि त्यावेळेस त्यांना असे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी पडलेले आहेत. वेल, he just told the boys and girls things and gave them homework, asked them questions. म्हणजे तो जो माणूस होता, तो माणूस शिकवण्याचं काम करत असे. म्हणजे शिक्षक जो होता तो एक काय होता, एक प्रकारचा माणूस होता आणि तो मुला मुलींना एकत्रपणे शिकवायचा, त्यांना होमवर्क द्यायचा आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी विचारायचा. बघा, म्हणजे हा काळ 1957चा काळ आहे आणि ही जी घटना आहे, ही घटना खूप वर्ष अगोदर घडून गेलेली आहे, म्हणजे साधारणतः 100-125 वर्षापूर्वी घडून गेलेली घटना आहे. मग त्या ठिकाणी टॉमी तिला काय सांगतोय, वेल, ही जस्ट टोल्ड द बॉयज अँड गर्ल्स थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. तो वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्या पुस्तकातील अभ्यासक्रम, जो सिलेबस आहे, तो सिलेबस त्या मुलांना आणि मुलींना त्या ठिकाणी शिकवण्याचं काम करायचा आणि त्याचबरोबर त्या मुला मुलींना काय करायचा, होमवर्क देणे आणि त्या होमवर्कवर जो शिकवलेला भाग आहे त्याच्यावर त्या ठिकाणी तो प्रश्न त्या मुला मुलींना विचारण्याचं काम करायचे. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. माणूस एवढा हुशार असतो हे मला माहिती नव्हतं मार्जीला, कारण मार्जीला कशाची सवय झालेली होती, तर मेकॅनिकल टीचर, जे मेकॅनिकल टीचर आहेत, यांत्रिकी शिक्षक, त्यांच्यामध्ये जो डाटा आहे, जेवढा डाटा शिकवलेला असेल तेवढा डाटा, तेवढेच क्वेश्चन पेपर, तेवढीच टेस्ट त्या ठिकाणी ते घेण्याचं काम कर. कारण मार्जीला एक माणूस शिक्षक असू शकतो या गोष्टीवरच त्या ठिकाणी तिचा विश्वास बसत नव्हता, कारण हे युग कसलं आहे, यांत्रिकी युग आहे, बरोबर, मॉडर्न एज आहे. मग या मॉडर्न एज मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स शिकवण्याचं काम करतात. शुअर ही इज माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. मार्जीने प्रश्न विचारला की एक मनुष्य इतका स्मार्ट, इतका हुशार असू शकतो. त्याच्यावर टॉमी म्हणतो, नाही नाही असू शकतो, कारण माझ्या वडिलांना तेवढंच ज्ञान आहे की जेवढं आपल्या शिक्षकांना ज्ञान आहे. म्हणजे माझ्या वडिलांना तेवढं सखोल प्रत्येक गोष्टीचं काय आहे, सखोल ज्ञान आहे, तेवढं त्या ठिकाणी नॉलेज आहे. बघा, म्हणजे त्या ठिकाणी मार्जीला जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांचे उत्तर टॉमी वेगवेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे ही जी लहान मुलं आहेत, ही लहान मुलं काय असतात रे, खूप निरागस असतात, त्यांना वेगवेगळे प्रश्न पडत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं ते काम हर तऱ्हेने करत असतात. म्हणजे ते आपल्या आई वडिलांना असतील किंवा आपल्यापेक्षा मोठे जे भाऊ असतील, बहीण असेल, त्यांना ते प्रश्न विचारून त्यांच्या प्रश्नांचं निरसन ते करण्याचा प्रयत्न करत असतात. या ठिकाणी मार्जी जी आहे, 11 वर्षाची जी मुलगी आहे, तिला वेगवेगळे प्रश्न पडतात आणि ते प्रश्न कशाशी रिलेटेड आहे,
तर शाळेशी रिलेटेड आहे, शिक्षकांशी रिलेटेड आहे. आणि टॉमी त्या प्रश्नांची त्याला जेवढं त्या ठिकाणी नॉलेज आहे त्या पद्धतीने तो काय त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचं काम करत आहे. म्हणजे तो काय म्हणतो की मार्जी म्हणते की एक व्यक्ती जो आहे, एखादा माणूस शिक्षक कसा काय असू शकतो. त्या प्रश्नाचं उत्तर त्याने कसं दिलं. पूर्वी त्या ठिकाणी माणूस जो होता म्हणजे त्या ठिकाणी तो शिकवण्याचं काम करत होता आणि त्याला वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज असायचं आणि तो काय करायचा की आपल्याकडचं ज्ञान मुला मुलींना द्यायचा, त्यांच्याकडनं होमवर्क करून घ्यायचा, त्यांना त्या जो त्यांनी शिकवलेला भाग आहे त्या भागावरती वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी विचारायचा. बघा आता याच्यानंतर पेज नंबर 8 वर he knows almost as much I बेचा. बेचा मीन्स नक्कीच किंवा पैजेने सांग. की टॉमी आता काय म्हणतो की त्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचं म्हणजे जे शिक्षक होते त्या शिक्षकांना प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असायचं हे मी खात्रीशीर नक्कीच सांगू शकतो, पैजेने सांगू शकतो की त्या ठिकाणी त्या शिक्षकाला प्रत्येक गोष्टीचं काय होतं, नॉलेज होतं, ज्ञान त्या ठिकाणी होतं. Margie wasn't prepared to dispute that. She said, I wouldn't want a strange man in my house to teach me. आता मार्जीला त्या ठिकाणी मार्जी काय म्हणते की एखाद्या अनोळखी माणसाला शिक्षक म्हणून माझ्या घरामध्ये मी एंट्री करू देणार नाही, कारण तो काय आहे, अनोळखी माणूस आहे. बरोबर. टॉमी स्क्रीम विथ लाफ्टर. यू डोंट नो मच मार्जी. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. They had a special building and all the kids went there. आता मार्जी पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रश्न विचारते. बा काय म्हणते की त्या ठिकाणी असा जो अनोळखी व्यक्ती आहे त्या अनोळखी व्यक्तीला मी घरातच घेऊ शकत नाही, कारण का त्याच्याबद्दल मला काय विश्वास नाही. त्यावर त्या ठिकाणी तो टॉमी जो आहे 13 वर्षांचा मुलगा तो काय मोठ्या मोठ्याने हसायला त्याने सुरुवात केली आणि तो काय म्हणतो, You don't know much, Margie. The teachers didn't live in the house. They had a special building. All the kids went there. मार्जी, तू जसं समजतेस तसे ते शिक्षक आपल्या घरी येऊ शकत नव्हते. त्यासाठी एक त्या ठिकाणी खास जागा असायची, एक खास बिल्डिंग इमारत जी आहे ते इमारतीमध्ये त्या प्रकारची सोय केलेली असायची आणि सगळे मुलं मुली जे आहेत ते सगळे त्या ठिकाणी त्या बिल्डिंग मध्ये त्या इमारतीमध्ये शिकण्यासाठी जात असते. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल ती बिल्डिंग म्हणजे काय होती रे, तर स्कूल म्हणजे शाळा. जसे आज आपण शाळेमध्ये जाऊन शिकतो, म्हणजे इन फ्युचर मध्ये कदाचित अशा पद्धतीने शिक्षणामध्ये बदल होईल की जे मेकॅनिकल टीचर्स आहेत म्हणजे जे रोबोट आहेत ते रोबोट आपल्याला घरी शिकवण्यासाठी येतील. बरोबर. पण टॉमी तिला काय सांगतोय, तर तिथं शाळा नावाची म्हणजे त्या ठिकाणी एक इमारत असायची आणि त्या इमारतीमध्ये मुलं जे आहेत ते मुलं त्या ठिकाणी शिकण्यासाठी जात होती. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. माझी काय विचारते, अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स म्हणजे तिथं जी मुलं यायची ती मुलं त्या ठिकाणी सारखंच त्यांना शिकवलं जायचं का, म्हणजे सारख्याच सेम टू सेम थिंग्स त्या ठिकाणी शिकवल्या जायच्या का. तर त्याच्यावर टॉमी काय म्हणतो, शुअर इफ दे वर द सेम एज. म्हणजे मार्जीला बघा किती कुतूहलाने प्रश्न पडत आहेत की ती जी मुलं त्या ठिकाणी यायची त्यांना सेम सिलेबस असायचा का, की प्रत्येकाला सेम टू सेम त्या ठिकाणी शिकवलं जायचं का. तर शुअर इफ दे वर द सेम एज, ते जर एकाच वयाचे असतील तर त्यांना सेम टू सेम सिलेबस शिकवला जायचा. अभ्यासक्रम जो असेल तो अभ्यासक्रम सेम एज ग्रुपच्या मुलांना म्हणजे ज्यांचं वय सारखं आहे अशाच वय सारखं असणाऱ्या मुलांना एकसारखाच त्या ठिकाणी काय होता, अभ्यासक्रम होता. म्हणजे आज आपण पाहतो की त्या ठिकाणी जर सेम एज ग्रुप असेल तर सगळ्यांना सारखाच अभ्यासक्रम दिला असतो. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी सारखाच अभ्यासक्रम असतो. पण इन फ्युचर मध्ये त्या ठिकाणी ह्या संकल्पना ज्या असतील त्या संकल्पना पूर्णपणे बदलून गेलेल्या असतील. But my mother says a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girls it teaches and that each kids had to taught differently. आता but my mother says a teacher has to be adjusted to fit and
फिट द माइंड ऑफ इच बॉय अँड गर्ल इट टीचेस. म्हणजे आपण जर बघितलं वेगवेगळ्या ग्रुपच्या मुलांना शिकवण्याचं जे स्किल आहे ते स्किल वेगवेगळ्या प्रकारचं स्किल त्या ठिकाणी आपण वापरतो. म्हणजे नर्सरी, LKG, UKG हे जे लहान मुलं आहेत या लहान मुलांना वेगळ्या म्हणजे त्यांना हसून अगदी गाणं म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आपण शिकवतो. बरोबर. मग जसं त्या ठिकाणी आपलं वय वाढत जसं तसं शिकवण्याची पद्धत सुद्धा काय होते हळूहळू चेंज होत जाते. बरोबर. म्हणजे जसं आता तुम्ही 10वीला आला, 10वीला आल्यानंतर तुम्हाला जसं नर्सरी, LKG, UKGच्या मुलांना जसं शिकवतात गाणं म्हणून अगदी नाचून सुद्धा त्या ठिकाणी त्यांना शिकवलं जातं. आता या एज ग्रुपच्या मुलांना त्या ठिकाणी तशा पद्धतीने शिकवू शकतो का रे आपण? तर बिलकुल नाही. कारण शिक्षकाला त्या मुलाचं वय लक्षात घेऊन त्या पद्धतीने शिकवण्याची पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे But my mother says a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches and that kid has to be taught differently. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं माइंडसेट बघून ते शिक्षक जे आहे ते शिक्षक शिकवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या कृतीतून त्या शिक्षकांच्या शिकवण्यातून ती मुलं त्या ठिकाणी काय होत होती तर हळूहळू शिकत होती, ज्ञान घेत होती, नॉलेज त्या ठिकाणी एक्वायर करत होती. Just the same they didn't do it that way, then if you don't like it, you don't have to read the book. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचा सिलेबस सेट केलेला आहे. म्हणजे आपल्याला वेगवेगळे त्या ठिकाणी काय आहे सब्जेक्ट आहेत आणि त्या ठिकाणी घरी गेल्यानंतर तुमच्यावर कोणीही प्रेशर आणत नाही की तू त्या ठिकाणी इंग्लिशचाच अभ्यास केला पाहिजे, मॅथ्सचाच अभ्यास केला पाहिजे किंवा सायन्सचाच अभ्यास केला पाहिजे. आपण आपल्या आवडीनुसार प्रत्येक त्या ठिकाणी सब्जेक्टचं काय करत असतो अभ्यास करत असतो. प्रत्येक लेक्चरचं किंवा त्या ठिकाणी प्रत्येक जो सब्जेक्ट असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, म्हणजे सोशल सायन्स आपल्याला जर आवड असेल तर आपण सोशल सायन्सचं पुस्तक वाचतो. जर मराठी आवडत असेल तर मराठीचं पुस्तक वाचतो. जर हिंदी आवडत असेल तर हिंदीचं पुस्तक त्या ठिकाणी वाचतो. म्हणजे पूर्वीच्या काळात टॉमी तिला समजवण्याचा प्रयत्न करायचा आहे की मार्जी पूर्वीच्या काळामध्ये ज्या विषयात आपल्याला आवड असेल त्या पुस्तकाचा आपल्याला वाचण्याचं त्या ठिकाणी काय होतं स्वातंत्र्य होतं. आपल्या त्या ठिकाणी कुठल्याही विषयाचा अभ्यास करू शकतो एवढी सूट त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये दिलेली असायची. I didn't say I didn't like it. Margie said quickly. She wanted to read about those funny schools. आता मार्जीला सुद्धा त्या ठिकाणी कुतूहल निर्माण झालेलं आहे की पूर्वीच्या शाळा अजून किती वेगळ्या प्रकारच्या असतील. पूर्वीच्या शाळेमध्ये मुलं मुली एकत्र येत होते आणि त्या सेम एज ग्रुप असणाऱ्या ज्यांचं वय सारखं आहे त्या सारखं एज ग्रुप असणाऱ्या मुलांना सारखाच सिलेबस, सारखाच अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम वेगळ्या पद्धतीने आणि एक शिक्षक जो एक माणूस आहे तो शिकवण्याचं काम करतो. या गोष्टींचं कुतूहल हळूहळू आता मार्जीला वाटू लागलेलं आहे. They weren't even half finished when Margie's mother called Margie school. आता तिला हळूहळू त्या जुन्या शाळेबद्दल काय जिज्ञासा जी आहे ते जिज्ञासा वाटू लागलेली आहे. तिचं कुतूहल जे आहे ते कुतूहल काय झालेलं आहे हळूहळू वाढू लागलेलं आहे की पूर्वीच्या शाळा किती छान असतील की त्या ठिकाणी सगळे मुलं मुली एकत्र एका बिल्डिंग मध्ये एकाच क्लासमध्ये आणि त्यांना शिकवण्यासाठी कोण तर शिक्षक आणि तो सुद्धा माणूस. बघा म्हणजे याबद्दल आता मार्जीला काय झालेलं आहे हळूहळू जिज्ञासा जी आहे तिचं जे कुतूहल आहे ते कुतूहल काय झालेलं आहे जाग झालेलं आहे. आणि त्याच वेळेस मार्जीला तिच्या आईचा आवाज ऐकू येतो मार्जी स्कूल. मार्जी चल आता तुझी काय भरणार आहे शाळा भरणार आहे. मार्जी लुक अप नॉट एट ममा नाव सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रोबॅबली टाइम फॉर टॉमी टू. आत्ताच शाळा नको आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय तिला होम स्कूलिंग ज्याला आपण म्हणतो होम स्कूलिंग म्हणजे तिला घरातच त्या ठिकाणी ते मेकॅनिकल टीचर जे यांत्रिक शिक्षक आहे जो रोबो आहे तो तिला घरी येऊन त्या ठिकाणी शिकवण्याचं काम करायचा. मग त्या ठिकाणी ज्यावेळेस तिच्या मिसेस जोन्सने मार्जीला आवाज दिला की मार्जी आता शाळेची वेळ झालेली आहे
आणि तू त्या ठिकाणी बस, कारण आता मेकॅनिकल टीचर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आता तुला काय करायचं आहे, शिकायचं आहे. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. आता मार्जीला साहजिकपणे शाळेची वेळ झाली आहे म्हणून ती टॉमीला काय विचारते, तर कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. माझी शाळेची वेळ संपल्यानंतर ते जे पुस्तक आहे त्या पुस्तकाबद्दल मला तू अजून माहिती देऊ शकशील. आपण अजून त्याचा त्या ठिकाणी काय करूया, वाचन करूया. म्हणजे पूर्वीच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेबद्दलचे काय अजून मला माहिती घ्यायला आवडेल. बघा म्हणजे की या पूर्वीच्या शाळा म्हणजे प्रेझेंट मधल्या शाळाबद्दल त्या मार्जीला काय झालेलं आहे, कुतूहल निर्माण झालेलं आहे. Maybe nonchalantly he walked away whistling the dusty old book tucked beneath his arm. या ठिकाणी दिलेले nonchalantly मीन्स विशेष असताना दाखवता. त्याला आता त्या गोष्टीमध्ये कदाचित आता त्याला सांगण्याचं कुतूहल निर्माण झालेलं होतं, पण तो जास्त असताना दाखवता तो काय म्हणतो, शुअर, मे बी, ठीक आहे, जर वेळ मिळाला तर त्या ठिकाणी मी तुला त्या पूर्वीच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेबद्दल काय सांगणार आहे, थोडक्यात माहिती सांगणार आहे. माझी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. आणि तिची जी शाळेची क्लासरूम जी होती ती क्लासरूम कुठं होती, तर इट वॉज राईट नेक्स्ट द हर बेडरूम, म्हणजे तिच्या बेडरूमच्या उजव्या बाजूलाच तिची काय होती, क्लासरूम होती. म्हणजे इन फ्युचर मध्ये आपल्याला काय आहे, होम स्कूलिंग आहे आणि आपल्याला जो मेकॅनिकल टीचर आहे, यांत्रिकी शिक्षक ज्याला रोबोट म्हणतो, तो रोबोट त्या मार्जी त्या ठिकाणी काय करत होता, वाट बघत होता, कारण त्याचं त्या ठिकाणी स्विच ऑन झालेलं होतं. It was always on at the same time every day except Saturday and Sunday because her mother said little girls learn better if they learn at regular hours. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी तो यांत्रिकी शिक्षक यायचा, फक्त एक्सेप्शन्स कधी होतं, शनिवारी आणि रविवारी सोडून, म्हणजे काही तास तिला मेकॅनिकल टीचर बरोबर त्या ठिकाणी घालवणं गरजेचं होतं. कारण का, तर ती चांगल्या पद्धतीने शिकू शकते असं तिच्या आईचं त्या ठिकाणी मत होतं. द स्क्रीन वॉज lit up and said, today's arithmetic lesson is on addition of proper fraction. Please insert yesterday's homework in a proper slot. आता गेल्या गेल्या त्या ठिकाणी त्या स्क्रीनवर माहिती आलेली आहे, म्हणजे जे यांत्रिकी शिक्षक आहे, जो रोबोट आहे, त्या रोबोटने त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ऑन स्क्रीन जे आहे ते ऑन स्क्रीन त्या ठिकाणी माहिती काय सांगितलेलं आहे. बघा, टुडेज अर्थमेटिक लेसन इज ऑन द ऍडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. आता की आज आपण अर्थमेटिक जे